नमस्कार, जय शिवराय, जय जिजाऊ. आता म्हणाल ही परत मोर घेऊन आली, पण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही अमेझिंग आहे ते मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. इतकं अमेझिंग आहे. तुम्ही बघा पुढे. आता हा मोर बघितलात, तो जरासा चरला आणि तिकडे त्या भिंतीवर जाऊन बसला. बराच वेळ बसला. नंतर तो इकडे ह्या साईडला लाकडं आहेत ह्याच्यावर येऊन बसला. आता बघा गंमत. माझ्या डोळ्यावरच माझा विश्वास बसत नव्हता. मी समजत होते पिसारावाला एकच मोर आहे, पण हा बघा दुसरा पण आला. लांडोर आहेत, बिन पिसाऱ्याचे छोटे मोर आहेत, ते मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवले. ह्यातला एक पिसाऱ्याचा मोर बऱ्याच म्हणजे जवळजवळ वर्ष दीड वर्षांनी आला. तो मी तुम्हाला मागच्या शॉर्टमध्ये दाखवला. पण आज जे मी बघितलंय, मला आता तर शब्द सुचत नाहीत. ते शूट करताना तर माझं हातपाय गार पडले होते की मी हे इतकं अविस्मरणीय असं, म्हणजे आता मला बोलायला पण शब्द नाहीत. इतकं छान दृश्य चिडियाघरमध्ये गेल्यावर सुद्धा बघायला मिळत नाही. आणि तिथे तर हे असे पक्षी सोडलेले असतात आणि आपण तिकीट काढून बघायला जातो. हे मी माझ्या डोळ्यानं बघते. आणि हे सगळेजण, आणि मी म्हणजे सकाळी आवरायचं राहिलं बाजूला, गाईचं दूध काढायचं राहिलं बाजूला, ह्यांच्याकडेच बघत बसते, व्हिडिओ काढते, फोटो काढते. आणि हे त्या भिंतीवर असे रेस्ट आहे बघा. किती छान. म्हणजे जणू की त्यांना सांगितलंय की मी शूट काढते आणि तुम्ही जरा असं नाचून दाखवा. हे मोर बघणं म्हणजे माझ्यासाठी खूपच आहे. एक वेळ तुम्ही कंटाळा असाल बघून बघून, कारण मी कंटाळेन असं काही मला वाटत नाही. मी दारातून शूट करत होते, आधी खिडकीतून करत होते, मग मी दारात आले. मग आता त्या मोराला डिस्टर्ब करायचं नाही. तो नॅचरली आपल्या तालात आहे, तर तो तसाच असावा म्हणून मी अगदी लपत छपत वाकत असं गोठ्यात आले आणि गुरीजवळ उभं राहून असं हळूच शूट करत होते. मी सरळ उभी राहिले असते, पटकन आले असते तर तो गेला असता. पण माझं शूट करणं हे महत्त्वाचं नव्हतं. मला तो जे त्याच्या मूडमध्ये आहे तो तसाच असावा, की जेणेकरून माझ्या हालचालीमुळे तो निघून जाऊ नये. म्हणून मी गपचूप हात अवघडलेला. या वेळेला 8-8:30 वाजले होते. गाईचं दूध काढलं नव्हतं. गाय माझ्याकडे बघते आणि कदाचित म्हणत असेल आज ही गोठ्यात येऊन उभी आहे आणि दूध का काढत नाही. आणि मी असं या मोराचं शूट घेत होते. जवळजवळ 6-6:30 वाजल्यापासून 8:30पर्यंत हे असंच चालू होतं. मी भरपूर कट केले व्हिडिओ, भरपूर एडिट केले आणि तुम्हाला मेनच बघण्यासारखं ते दाखवलं. कारण माझ्यात पेशन्स होते एवढा वेळ त्याला बघण्याचे, शूट करण्याचे. पण तुमच्यात असतील की नाही मला माहीत नाही. हा इथे मोकळ्या जागेत नाचतोय आणि ते बाकीचे जण त्या भिंतीवर, ते बऱ्याचदा असे चरतात फिरतात आणि त्या भिंतीवर ना असे रेस्ट करत उभे, पंख स्वच्छ करत चोचीने असे असतात. आणि एक गंमत दाखवणार आहे मी याच शॉर्टमध्ये. तर हे एका दिवसाचं व्हिडिओ आहे. परत दुसऱ्या दिवशी ह्याच्यापेक्षा सुंदर दृश्य होतं, अतिशय सुंदर दृश्य होतं. तर हे असा नाचत होता. आता ना मी म्यूट केलेलं काढणार आहे आणि तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे. माझा व्हॉइस ओव्हर आहे तो बंद करणार आणि म्यूट केलेलं काढणार आहे. हा पिसारा फुलवला आहे, तो जे असं पुढं जाऊन असं पंख पिसारा असं हे करून दाखवतोय ना लांडोरला, त्याचा एक वेगळाच आवाज आहे. तो मला तुम्हाला ऐकवायचा आहे. म्हणजे तो आवाज ऐकल्यावर तुम्हाला वाटेल कुठून पाणी पडतंय का, कुठून एवढा वारा वाहतोय, झाड हलतंय, काय होतंय असं. झाडाच्या पाल्याचा भरपूर वारा सुटल्या जो आवाज येतो ना, तो येतो, तसा आवाज येतो.
तुम्ही स्वतः एन्जॉय करा तो आवाज. मी तुम्हाला ना आत्ता दाखवते. आणि तिथे आहे लांडोर आणि तिच्यासाठी ह्याचं हे चाललंय की बघ माझा पिसारा, तिला मोहित करण्यासाठी मी किती छान दिसतो, बघ माझा पिसारा. असं ते थोडंफार नॅचरली हे आहे. आणि असे मोरासारखे आणि पण काही पक्षी आहेत जे असे कलाबाजी करून फिमेलला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात. तर आता ऐका, मी तुम्हाला दाखवते. ऐकलात आवाज किती छान ना. मी मागे पण एकदा त्याची व्हिडिओ बनवली होती. मला कळत नव्हता हा आवाज कुठून येतोय. आणि ते मी जेव्हा मोठ्या मोराची शॉर्ट टाकली तेव्हा मला माझ्या घरातले सगळेजण म्हणाले, अगं ते मोराची टाक ना, ती सेव आहे का तुझ्याकडे, टाक ना. म्हटलं आता कुठे, मी सगळं डिलीट केलंय. आता परत आला तर दाखवते. आणि तो योग लवकरच आला. त्याचे पंख बघा ना, कडेचे वेगळे, आतले वेगळे, खाली एक लाईन तयार झाली, ती पिसं वेगळी, पाठीमागनं एक सारखं ड्रॉ केल्यासारखे ते रंग, ते पिसं, म्हणजे वर्णन फार कमी पडतंय. इतकं छान, इतकं छान की. आणि त्याच्यात पेशन्स, तो 2-3 तास झाले असा कंटिन्यू नाचत होता. मी तर काय सगळं काम सोडूनच त्याला बघत बसले होते. आणि हे झालं पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी पण सेम पिक्चर. तेव्हा तर काय, आता बघालच पुढे. तर आता हा झालं, ह्याचं नाचून झालं. मग हा आता ह्या भिंतीवर चढणार. तिथे तो असं शांत बसणार आपले पंख वगैरे हे करत. काय दिसतोय पाठीमागून, जबरदस्त. आणि हा इथे बसलाय. आणि बाकीचे मोर, लांडोर सकाळ सकाळ आपलं पळत आहेत सगळ्या शेतातून. ते काय नैसर्गिकच आहे की ती फिमेल आहे आणि मोर तिच्या पाठीमागून पळत आहेत. हे एक नैसर्गिक क्रियेचा भाग आहे, ते काही सांगायला नको. पण ते असं इकडे तिकडे पळत होते. म्हणजे हे सुद्धा जे चित्र आहे हे मी पहिल्यांदा बघितलंय. आणि आज मी सगळा वेळ ह्यांच्यासाठी काढलाय. गुरी म्हणत असेल ही दूध का काढत नाही आहे, 8:30 वाजले, अजून कशाचाच पत्ता नाही, काही आवरलेलं नाही, काही नाही. आणि झालं मग ह्यांचं हे आज तर हे एवढं शूट केलं. आणि दुसऱ्या दिवशी पण सेम हे परत दुसऱ्या दिवशी आले सगळे वरती. ते नेहमीचा स्पॉट शेणाच्या तिथे चरत होते. मी पण ना जरा गव्हाचे दाणे तिथे टाकले होते, त्यामुळे आत्ता तर हे कमी दिसत आहेत. तर दुसऱ्या दिवशी तर खूप खूप लांडोर, छोटे मोर, हे मोठे दोघं पण, हे सगळे चरत होते. आणि हे भुसकटा इकडे आहे, ते बिस्किट घेवड्याचं आहे. ते मला पाहिजे म्हणून मी ठेवलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी पण हे आले बघा सगळे गँग. आणि हे दोघं पण एकत्र आले. ह्या लांडोर आहेत. आणि काय म्हणजे जणू की मी शूटिंग घेते आणि जरासं मला पिसारा फुलवून दाखवा, अशापैकी हा सीन होता. आणि तो माझ्या कॅमेऱ्यात कॅच झाला. मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मोराला पिसारा फुलवताना बघितलं आहे. वाव. ह्या मुमेंटला मी हातात मोबाईल धरला आहे, मी शूट करते, माझे हात थरथर कापायला लागले, माझे हार्टबीट वाढले.
मला कळेना मी कुणाला बोलू कुणाला नको. सकाळचे 6:30 वाजलेत आणि हे झोपलेत, दीदी झोपले. मला त्यांना उठवायचंही सुचेना. मी माझ्या डोळ्यानं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आणि असं काहीतरी वेगळं घडलं आहे आणि ते कोइन्सिडेन्सली माझ्या नुसतं डोळ्यांनी बघितलं नाही तर ते सेव्ह झालं कॅमेऱ्यात. हे हे जे आहे हे मी पहिल्यांदा म्हणजे खरंच पहिल्यांदा. मी रोज मोर बघते, नाचताना वगैरे पण बघते, पण त्यांना असं पिसारा हे करतं म्हणजे फुलवतानाची जी मूवमेंट आहे ती मी पहिल्यांदा बघितली. आणि कालच्यासारखंच आज पण हे सगळेजण एकत्र होते. मी भरपूर कट केले. मी हे सगळं दाखवत बसले तर 1 तास जाईल म्हणून मी भरपूर कट केलं आहे. फक्त मोर नाचतानाच दाखवलं आहे आणि लांडोर वगैरे सगळे भरपूर 7-8 होते. लांडोर होते, मोर होते. हे दोघं मेन होते. ह्या दोघांना बघून तर माझं काय म्हणतात ते हेच झालं की एवढे मोठे 2 मोर आहेत. हे बघा ही लांडोर पण असं करते. आणि हे सगळेजण असे चरत होते आणि त्यांचा काय मूड जात नव्हता नाचायचा. फिरून फिरून परत यायचं आणि परत नाचायचं. आणि आता हे सगळे दुसऱ्या दिवशीचं आहे मी सांगितलं ते. आणि ह्यांच्यातले जे छोटे मोर आहेत ते काय आज नाचत नव्हते. ते हा इथे आहे आणि मी आत्तापर्यंत छोट्यांनाच बघितलं होतं. त्यांना पिसारा अजून नाही आहे आणि ते आज जरा ते कमी होते. ते 3-4 दिसतात. पण हे मोठे 2 आहेत किंवा ते आपल्या एरियात आहेत हे मला आत्ताच कळालं. आणि ते असं घराजवळ येऊन बाहेर असं शेतात बाजूला असं वस्ती नाही अशा ठिकाणी नाचत असतील वातावरणाच्या नुसार किंवा त्यांच्या मूडनुसार. पण असं ते आपल्या समोर येऊन दारात येऊन आणि मी खिडकीतून शूट करते आणि थोडंसं झूम केलं आहे आणि खूप सकाळची वेळ आहे. आणि हे पण दुसऱ्या दिवशी असंच 8 वाजेपर्यंत ह्यांचं चालू होतं चरायचं हे ते. मी जरा गहू टाकले होते ते खात होते. आणि मी आता मला बोलायला शब्दच नाहीत की काय मी बघितलं आहे. आणि अगदी ते त्यांच्या मूडमध्ये आहेत. काल पण तसंच आज पण निवांत. काही हे नाही कोण येईल ह्याचं काही नाही. हे असे माझ्या खिडकीजवळनंच येत आहेत तिकडून विहिरीच्या तिकडून येत आहेत चरत आहेत. कोण इकडे जातं आहे कोण तिकडे जातं आहे. मनात आलं तर नाचत आहेत. आता परत एकदा तीच मूवमेंट आहे. तो मोर जरासं नाचला आणि गेला आणि परत फिरून आला. थोड्या वेळाने तो तिकडे बसलाय बघा त्या झाडावर. त्याचा पिसारा खाली दिसतोय लोंबताना. पेरूच्या झाडाच्याही पुढे एक झाड आहे. तर भिंतीवरनं तो त्या झाडावर बसलाय. पण तो जास्त वेळ नाही बसला. तो परत आला, परत खाली आला आणि परत ह्यांच्यामध्ये मिक्स झाला आणि परत पिसारा फुलवला. आणि शेवटी तर दोघं पण नाचत होते. ते पण मी शूट केलं आहे. काय म्हणजे खूपच सुंदर. काय तो पिसारा, काय ते पंख, बापरे. आता बघा आता तो तिकडून येईल आणि तो परत नाचायला सुरुवात करेल. कारण त्यांचं ते हेच आहे की सकाळची वेळ इतकी शांत आणि अशी एकदम त्यांच्या मूडला साजेशी वेळ असते सकाळची.
त्याप्रमाणे ते आपल्याच रंगात असतात. लांडोर पण इकडे तिकडे पळत असतात, चरत असतात, पळत असतात. कधी कधी शेतात पण अंडी वगैरे सापडतात. पण काय होतं, शेतात काम असतं, ट्रॅक्टर वगैरे फिरत असेल तर आम्हाला ते उचलून बाजूला करायला लागतात. पण अशी त्यांची पिल्लं काय आजपर्यंत दिसलेली नाहीत. हे मोठेच दिसतात फक्त, पिल्लं काय कधी नाही दिसली. अंडी 1-2-3दा सापडली होती. ते पण आपल्या जवळ होती, शेतात होती. ते खराबच झाली असती म्हणून ते उचलून बाजूला ठेवली. पण ती बाद झाली, कारण का त्यांनी जिथे अंडं घातलंय तिथे ठेवणं म्हणजे ट्रॅक्टर जाणार वगैरे हे ते, त्यामुळं ते उचललं. पण ते नंतर दुसरीकडे ठेवलेलं ते काय हे झालं नाही, पिल्लं काय निघाली नाहीत त्यातून. ह्यांचा आज खूप मूड आहे नाचायचा आणि माझाही मूड आहे ह्यांना बघत बसायचा. आणि मी सगळं काम बीम सोडून ह्यांना फक्त बघत बसले. असं अतिशय सुंदर सुंदर, म्हणजे विलोभनीय म्हणतात ते शब्द, जेवढे सांगू तेवढे कमी. उगाच नाही ह्याला राष्ट्रीय पक्षी म्हणत. त्याचं सौंदर्यच असं आहे की त्याचं वर्णन करण्यापलीकडं आहे. आणि तो असं परत लांडोरला इम्प्रेस करण्यासाठी हे असं करतो ना, तेव्हा ते त्या पंखांचा, पिसाऱ्याचा आवाज येतो. तो आवाज मी पहिल्यांदा अनुभवला. मागे एकदा काढले होतं शूट, आता ती व्हिडिओ नाही, पण मी आत्ता अनुभवला आणि तुम्हालाही दाखवला. माझ्या माहितीनुसार त्याचं असं वर्णन कुठे नाही, किंवा कुठल्या कवितेत किंवा कुणी असं मेन्शन केलेलं नाही की असं पिसारा फुलवल्यावर एक आवाज येतो. तो असं माझ्या माहितीनुसार तरी नाही कोणी उल्लेख केलेला. तो आता मी तुम्हाला दाखवला आवाज कसा येतो ते. आणि हा इकडे नाचत होता आणि माझं लक्ष सगळं त्याच्याकडेच. आणि नंतर बघितलं तर तो हा मोठा आहे, तो बाजूला आहे, तो तिकडे जाऊन तिकडे पण नाचत होता. तर माझं लक्ष नाही, मी शूट व्यवस्थित येते का म्हणून मी कॅमेऱ्यात बघत होते. तोपर्यंत माझं लक्ष गेलं तर तो तिकडे नाचत होता. असा आहे माझा आजचा व्लॉग, 2 दिवसाचा मोरांसोबतचा. आणि माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा सारखे सारखे मोर बघायला लागतात. आणि असा होता माझा आजचा दिवस. आजचा दिवस काय, माझे सगळे दिवस हे असेच मोरांसोबत सकाळ सकाळ त्यांना बघून. आणि तुम्हाला माझी ही व्हिडिओ, माझी थोडीफार मोराबद्दल काय मी माहिती सांगितली असेल, किंवा मी काय आता मी बोलायच्या ओघात काय बोलले असेल, तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा की माझे मोर कसे वाटले.